पोकेमॉन बद्दल तुम्हाला माहितीच असेल. हो. आणि त्यावेळी त्यांनी ब्ल्यू आणि रेड लाईट अल्टरनेटिंग दाखवले. फक्त 4 सेकंदासाठीच ते प्ले झालं. त्या दिवशी रात्री तो एपिसोड जेव्हा टेलिकास्ट झाला त्यावेळी ऑलमोस्ट 700 मुलांना ऍडमिट करावं लागलं. फिट्स आले त्यांना. फिट्स म्हणतो, एपिलेप्सी म्हणतो, त्यावेळेस नेमकं काय होतं? मेंदूमध्ये अचानकपणे अनियंत्रितपणे इलेक्ट्रिक करंट्स निघतात. त्याला आपण मिरगी किंवा अपस्मार असं म्हणतो. फिट येणं हे एकमेव लक्षण तर नक्की नाहीये एपिलेप्सीचं. तर मग अजून काय काय पद्धतीनं एपिलेप्सी दिसतो? असं हाताची हालचाल असं करत राहतो, एकटक बघत राहतो, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे फिटचे लक्षण असतात. ज्याला कोणाला फिट येते त्याच्याबद्दलचं मिथ लोकांमधलं असतं ते म्हणजे काहीतरी भूतबाधा झाली. कारण त्यावेळी नेमकी कारणं काय असतात? जन्मला समजा बाळाची शुगर डाऊन झाली त्यांना फिट होऊ शकते. समजा कॅल्शियमची मात्रा कमी झाली तरी पण त्यांना फिट होऊ शकते. आपल्या डोळ्यामधून जर खूप लाईट गेला आणि खास करून तो अल्टरनेटिंग लाईट असेल, फ्लॅशेस असतील तर ऍक्च्युअल अशी फिट येते त्या पॉइंटला काय केलं पाहिजे? चप्पल किंवा कांदा नाकाजवळ ठेवलं नाही पाहिजे. तोंडात पाणी कधीच नाही घातलं पाहिजे. हात पाय त्याचे झटकणारे असतात ते पकडू नयेत. नेमकं केलं काय पाहिजे? खरंच एपिलेप्सी पूर्ण बरा होतो का? जे फिट असतात ते 1 किंवा 2 गोळीने ते थांबून जातात. तर फिटचा आजार म्हणजे असं नाही की एकदा आला की ते जन्मपर्यंत आहे. काही फिट ऑटोमॅटिक ते वयानुसार बंद होऊन जातात. काही फिट जे राहतात ते राहिलेले फिटमध्ये बस 70-80% पण ते गोळ्यांनी ते बरं होऊन जातात. मला सांगा, आपण बीपी शुगरच्या गोळ्या घेत नाही का? मग त्याला आपण स्टिग्मा मानतो का? नाही ना. त्या माणसांची लग्न होतातच ना. मग एपिलेप्सीची गोळी का नाही घ्यायची? जर अशा वारंवार फिट कोणाला येत असतील तर त्यांना रेग्युलर नॉर्मल आयुष्य जगता येतं का नाही?